हॅलो. किती तारखेला सुरू होत आहे नवरात्र, म्हणजे देवी वगैरे कधी बसता येते, काय काही कल्पना आहे का? 22 ला मे बी. ओके, 22. बरं, चालेल. सो नाही असंच विचारलं कारण ते घरी कालच सांगितलं धुनी भांडी काढली आहे, आणि आम्हाला मदत करावं लागते ना बायकांना. त्या आमच्या बायकांना मदत करायला, बायकोला मदत करावं लागते, बायकांना नाही, बायकोला मदत करावं लागते. तर किती दिवस हा आमचा छळ केला जाणार आहे हे मला विचारायचं होतं, म्हणून म्हटलं किती तारखेला ते बसणार आहेत बाबा. ओके, कमिंग बॅक. तर हा जो ए बार आहे हा वेक्टर बी बार आहे. मग दोन्ही वेक्टर जे आहेत दे आर रिप्रेझेंटेड बाय द ॲडजसंट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. इफ टू वेक्टर्स are represented by the adjacent two sides of a parallelogram, then their resultant of vector addition is represented by the third side of the parallelogram, and that third side is nothing but the diagonal of the parallelogram. तो अपन ने कल उसका स्टेटमेंट भी लिखा था. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेजेंटेड बाय adjacent sides of a parallelogram, then their resultant vector of vector addition is represented by the diagonal of a parallelogram. मग ये जो डायगोनल आया है अपन का आर बार, इसका मैग्नीट्यूड कैसे निकालने का. मैग्नीट्यूड म्हणजे ह्या आर बारचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कसं, तर मी काल सांगितलं आर बार इज नथिंग बट एडिशन ऑफ ए बार प्लस बी बार. और ए बार प्लस बी बार मतलब ये दोनों का एडिशन करके तीसरा नया वेक्टर आया. इस तीसरे नए वेक्टर का मैग्नीट्यूड निकालना है. मतलब क्या निकालने का भाई, तो आर बारचं मॅग्निट्यूड असं काढायचं. आणि आर बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय, दॅट इज क्या, ए बार प्लस बी बार. आधी ॲडिशन करून घ्या आणि त्याचं मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड कसं काढतात ते आता वेगळं सांगायला नको. मॅग्निट्यूडमध्ये आपण काय करतो, प्रत्येक ॲक्सिसच्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर करतो. आर स्क्वेअर एक्स, आर स्क्वेअर वाय आणि आर झेड स्क्वेअर. सो मग याला म्हणतात मॅग्निट्यूड. पण आता इथं जो आर आहे त्या आर बारचं मॅग्निट्यूड आपल्याला ए आणि बीच्या टर्म्समध्ये काढायचं आहे. आणि दिस टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर सेपरेटेड बाय सर्टन अँगल थीटा, म्हणून काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सो मग आपलं जे एक्सप्लेनेशन चालणार आहे तर याला धरूनच चालणार आहे. मग काय करायचं, एक मोठा ट्रायंगल पाहायचा. आता बघा कुठला ट्रायंगल व्हिज्युअलाइज करा. ओ पासून सुरुवात झाली, डी पर्यंत गेलो, डी पासून सी पर्यंत. आता ओ ए सी बी ओ हा झाला एक पॅरलेलोग्राम. काल सांगितलं ह्या सी पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे विच इज मीटिंग ओ ए साईड ॲट पॉईंट डी. ठीक आहे. सो हे फक्त माझ्यासाठी थेरॉटिकल प्रूफ करण्यासाठीच आहे. तसं पाहायला गेलं तर ही बाजू नाहीच आहे. हे जो लालवाला पार्ट दिसतोय तुम्हाला, सी पासून डी पर्यंत टाकलेला परपेंडिक्युलर, ए ला एक्सटेंड केलेला हा पार्ट, नॉट पार्ट ऑफ दिस पैरेललोग्राम. पैरेललोग्राम इतना ही है, ओ ए सी बी, ओ ए सी बी. ठीक है. तो ये पैरेललोग्राम है. पैरेललोग्राम मतलब अपोजिट साइड सेम इक्वल. सो ओ ए चं मॅग्निट्यूड आहे ए, तर बी सीचं पण मॅग्निट्यूड असेल ए. ओ बीचं मॅग्निट्यूड आहे बी, तर ए सीचं पण मॅग्निट्यूड असेल बी. एवढं मला सांगायचं आहे. परत कमिंग बॅक. सो आता जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला बच्चा पार्टी लोक, बघा मी आता इथं शॉर्टकट मारतो. शॉर्टकट कसा, तर लाईक दिस, हां हे बा. सो असा शॉर्टकट मारतो. तर हा पॉईंट होता ओ, हा पॉईंट होता सी, आणि ह्या सी पासून आपण इथं परपेंडिक्युलर टाकला होता. आणि मध्येच ही डायगोनल जी होती ना, तर इथं हा एक दुसरा पॉईंट होता. तर याला आपण म्हटलं होतं ओ ए. ठीक आहे. आणि हा जिथं मिळाला होता त्याला म्हटलं होतं आपण डी. तो जो पार्ट आहे ना त्या पार्टमधला थोडासा पार्ट मी इथं काढला. हा अँगल होता थीटा, आणि हा आर आहे बरं का, आर हा आर बार आहे, आणि हा अँगल जो आहे तो असतो अल्फा. तर इथं दुसरा एक वेक्टर होता आपला ज्याचं नाव होतं बी बार, आणि हा होता वेक्टर ओ टू ए चाललेला ए बार. आणि ओ टू ए मध्ये हा जो एंगल होता हा होता आपला थीटा. ठीक है, कितना था, थीटा. सो फिर से आपको याद दिला दूं, ये एंगल ए और बी बार के बीच में थीटा है, और अल्फा एंगल आर बार ने ए बार के साथ बनाया है. तो आपको उनको फाइंड आउट करना है मॅग्निट्यूड ऑफ आर बार और दूसरा डायरेक्शन ऑफ आर बार. तो मॅग्निट्यूड ऑफ आर बार करताना हा एक ट्रायंगल मांडलाय मी. आता हे परत खोडून टाकतो वाटल्यास, किंवा तसंच ठेवतो. सो मोठा ट्रायंगल पाहायचा ओ डी सी इन राईट अँगल ट्रायंगल प्रूफ करताना. इन राईट अँगल ट्रायंगल
ट्रायंगल ODC मध्ये तर मी हायपोटेनियस कधी पण 90 डिग्रीच्या अपोजिट जी साईड असते ती असते हायपोटेनियस. सो OC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू OD चा स्क्वेअर. हे बघा ही साईड OD आणि ही साइड कौन रे DC. सो OD स्क्वायर प्लस DC का स्क्वायर. OD का स्क्वायर कैन बी रिटन एज OA प्लस AD ब्रैकेट का स्क्वायर प्लस DC स्क्वायर. ठीक है. OA प्लस AD बघा ही OD साइड जी होती O to D ही दोन याच्यात विभागली गेलेली तसं पाहिलं गेलं तर O to A आणि मग A to D बरोबर. म्हणून OA प्लस AD असं दोघांचं ॲडिशन लिहिलं आणि दिस इज ऑफ द फॉर्म A प्लस B ब्रैकेट का स्क्वायर A स्क्वायर प्लस B स्क्वायर प्लस 2AB. तो कैसा लिखा जाएगा बोलो, स्टेप बोलो, जल्दी बोलो. हाँ, नेक्स्ट स्टेप विल बी OC स्क्वायर. वेरी गुड. OA स्क्वायर plus 2OA. ओके प्लस 2 twice of OA into AD बराबर. AD हाँ plus AD स्क्वेअर. ओके लिहिलं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB तसंच लिहिलं प्लस आणि लास्टला कोण DC का स्क्वेअर. मग बच्चा पार्टी लोग आता ऑब्झर्व दिस AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. ऑब्झर्व दिस AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर मला असं दिसतंय AD चा स्क्वेअर प्लस ह्या DC चा स्क्वेअर. ही जी साईड आहे ही DC चा स्क्वेअर. हा पहिल्यांदा मी घेतला होता मोठा ट्रायंगल. ये बडावाला ट्रायंगल बडावाला मोठा कौन होता ODC. आता छोटावाला ट्रायंगल देखो ADC. छोटावाला ट्रायंगल मध्ये मग AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर यांची ॲडिशन काय येईल रे AC स्क्वेअर. ठीक है. सो यहाँ पे मैं लिखता हूँ ये देखो OA स्क्वेयर प्लस ट्वाइस ऑफ OA इंटू AD प्लस AD स्क्वायर प्लस DC स्क्वायर को मैंने रिप्लेस किया AC स्क्वायर के साथ. किसी को कोई दिक्कत बताओ मेरे को. ये देखो ये छोटा वाला ट्रायंगल ये छोटा वाला हा राईट एंगल ट्रायंगल होता. हा होता AD चा स्क्वेअर आणि हा मिळाला होता तुम्हाला DC चा स्क्वेअर. मग दोघांची जर ॲडिशन केली तर ही हायपोटेनियस मिळेल आणि हायपोटेनियस का नाम क्या था AC. ठीक है. तो मिल गया अपन का AC स्क्वायर. फाइन बच्चा पार्टी. तो दिस इज OC का स्क्वायर इज इक्वल्स टू OA स्क्वायर प्लस 2OA इंटू AD प्लस AC स्क्वायर. ठीक है. सो मग मला सांगा आता O to A बघा वरच्या डायग्राममध्ये बघा O to A ह्याचा मॅग्निट्यूड किती आहे. मॅग्निट्यूड म्हणजे याची लेंथ किती आहे कशाने रिप्रेझेंट केली आहे. O to A च्या अलॉंग जो वेक्टर आहे तो A बार आहे त्याचं मॅग्निट्यूड काय असतं A. हॅलो हां तुमच्या एंडने कुणाच्या तरी एंडने एरर दिसतंय कारण आवाज ब्रेक होतोय. सो डोंट ट्राय टू स्पीक. साक्षी सई श्रावणी साक्षी यस सिद्धी शिवराज प्रेम मला सांगा आता इथपर्यंत कमिंग बॅक. तर O to A याचं मॅग्निट्यूड आहे A. O to B चं मॅग्निट्यूड आहे B. जे मॅग्निट्यूड O to B चं आहे त्यालाच पॅरलल A to C आहे त्याचंही मॅग्निट्यूड तेवढंच राहील. बरं मग मला सांगा कमिंग बॅक OC स्क्वेअर. OC स्क्वेअरची व्हॅल्यू काय असेल आणि मग O to C बघा O to C म्हणजे ही डायगोनल दिसते मला O to C तिचं मॅग्निट्यूड आपण R मांडलेलं आहे. मग R मॅग्निट्यूड असेल तर इथं लिहिताना मी लिहिल R स्क्वेअर. बघा OC ला मी रिप्लेस केलं R ने त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू OA ला मी रिप्लेस करेल मॅग्निट्यूड A ने त्याचा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ OA इंटू क्या AD प्लस AC स्क्वेअर A to C इज नथिंग बट पॅरलल टू A to C. बघा हा A to C कुणाला पॅरलल आहे तर OB ला पॅरलल आहे म्हणजे त्याचं पण मॅग्निट्यूड आलं B. सो इथं लिहिलं मी B स्क्वेअर. बरं OA ची व्हॅल्यू जशी इथं A लिहिली आहे A चा स्क्वेअर झाला तसं इथं OA च्या ऐवजी फक्त A लिहूया त्याचं मॅग्निट्यूड A स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A आणि AD चं मॅग्निट्यूड किती रे बाबा AD ये जो AD है नीचे वाला AD इसका कुछ मैग्नीट्यूड ही नहीं दिया है सर.
तो इसको कुठल्या तरी एका वेक्टरच्या टर्म्समध्ये रिप्लेस करावं लागेल. मग मी याला असंच ठेवलं एडीला. मग त्याचा बेत नंतर बघूयात. राहिलं कोण? बी स्क्वेअर. म्हणजे सगळ्यांच्या व्हॅल्यू मी रिप्लेस करून घेतल्या. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए इंटू ए डी. आता ए डीला ए किंवा बीच्या टर्म्समध्ये लिहूयात. मग जर तुम्ही ए डीकडे पुन्हा एकदा प्रेमाने पाहताल तर जो छोटावाला ट्रायंगल है, छोटा शकील, तो छोटा की तरफ देखने का भी छोटा ही बड़ा बड़ा काम करके देने वाला है अपन को. तो छोटे में ये था थीटा, ये पॉइंट था मेरा ए, ये पॉइंट था मेरा डी और ये पॉइंट था मेरा सी. तो ए डी को अगर मैं थीटा के टर्म्स में लिखता हूँ, देखो बच्चा पार्टी, ए टू सी दिस वॉज पैरेलल टू बी, सो इसका मैग्नीट्यूड था बी. ए डी का कुछ मैग्नीट्यूड ही नहीं है, लेकिन ए डी को इस हाइपोटेनियस के टर्म्स में मैं लिख सकता हूँ. बोलो कैसे लिख सकते हैं भाई अपन? तो मैं लिखूंगा साइन थीटा, सॉरी ए डी चाहिए. ए डी मतलब ये एंगलची एडजसेंट साइड है और सी डी ये अपोजिट साइड है, बराबर ना. तो मैं लिखूंगा एडजसेंट साइड के लिए मैं लिखूंगा कॉस थीटा इन दिस ट्रायंगल इज एडजेसेंट साइड अपॉन हाइपोटेनियस. तो एडजेसेंट कौन है भाई? एडजेसेंट है एडी. हाइपोटेनियस कौन है भाई? AC इंटू इक्वल टू क्या? कॉस थीटा. तो एडजेसेंट साइड लिखा AD अपॉन AC. AC इसको जाके मल्टीप्लाई हुआ तो AD इज इक्वल टू क्या बना मेरा? AC इंटू क्या? कॉस थीटा. AC का वैल्यू कितना है मेरा? B है मेरा, इंटू क्या? cos theta. So AD is replaced as B times cos theta. B is the magnitude of vector B bar and cos theta, theta is the angle between vector A bar and B bar. तो बच्चा पार्टी लोग, जो मेरा AD का सवाल था वो AD का सवाल ये छोटे वाले शकील ने, छोटे वाले ट्रायंगल ने मेरा सॉल्व कर दिया. ठीक है, छोटा शकील छोटा डॉन है भाई. ये छोटे डॉन ने बड़ा बड़ा काम किया है. देखो ये काम AD को रिप्लेस किया. तो मेरा फाइनल आंसर क्या आया बताओ चलो जल्दी. आर स्क्वायर इज इक्वल टू, बोलो फिर कोई बताएगा? आर स्क्वायर इज इक्वल टू, हाँ इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. वेरी गुड. प्लस ट्वाइस ऑफ ए तो था पहले, अभी ट्वाइस ऑफ ए बी कॉस थीटा. हाँ, एडी को किससे रिप्लेस किया? बी कॉस थीटा से. सो जनरली मग हे इक्वेशन लिहिताना असं लिहितात, आता ब्रॅकेट बिकेट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं. जनरली इट इज रिटन ॲज आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. मला टर्म सांगा. फिजिक्समध्ये पोरांना टर्म्सच कळत नाही. काय दिल्यात? आर म्हणजे काय सांगा? कशाचं मॅग्निट्यूड आहे आर? टर्म्स सांगा, टर्म्सचं नाव सांगा. चला पटकन. आर म्हणजे काय? कॅन रिझल्टंट. रिझल्टंटचं काय? मॅग्निट्यूड. आर 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 आहे का आर बार येतो? साक्षी जी, आर आहे की आर बार येतो? आर आहे. मग आर कसं कधी वापरतो आपण? एखाद्या टर्मचं मॅग्निट्यूड असेल तर, बरोबर. मग आता मी काय करतो? हाँ, मैं क्या करता हूँ? टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड, SQRT ऑन बोथ साइड्स. क्या बनेगा इक्वेशन बोलो? तो ये बनेगा R इज इक्वल्स टू, इधर बनेगा स्क्वायर रूट ऑफ. इसका डायरेक्ट स्क्वायर रूट नहीं ले सकते आप. क्यों नहीं ले सकते? बिकॉज एडिशन है सभी टर्म्स का. सो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab एंड कॉस थीटा. सो व्हाट इज R? वेयर R is magnitude of, हाँ बोलो magnitude of क्या? रिजल्टेंट वेक्टर. रिजल्टेंट वेक्टर कौन? R बार. जो मुझे दो वेक्टर का एडिशन करके मिला. कौन से दो वेक्टर? A बार प्लस B बार. लेकिन हाँ याद रखना, A बार और B बार were represented by the two adjacent sides of a parallelogram separated by an angle theta. ठीक है. सो R ये बना. What is A? A क्या है बोलो? Magnitude of vector A बार. ठीक है बच्चा पार्टी? Magnitude of vector A बार. What is B?
बी बोलो क्या है, मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर बी बार. व्हाट इज थीटा? एंगल बिटवीन टू वेक्टर्स. ठीक है, आई बात समझ में? तो जब भी अपन एडिशन करेंगे दो वेक्टर्स का तो ये इस प्रकार अपन लिख सकते हैं. ठीक है, उनका रिजल्टेंट वेक्टर एडिशन का. अभी आएगी बात वो डायरेक्शन निकालने की. ये तो निकाला मैग्नीट्यूड, अभी निकालना है डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ आर बार. तो डायरेक्शन कैसे निकालने का भाई? डायरेक्शन इसका आर बार का, डायरेक्शन ऑफ आर बार. तो बच्चा पार्टी देखो, आर बार ने उस हॉरिजॉन्टल एक्सिस के साथ जो एंगल बनाया वो क्या लिखा था अपन ने? अल्फा. क्या लिखा था? अल्फा. तो अल्फा एंगल मेरे को फाइंड आउट करना है बच्चा पार्टी लोग. समझ में आई बात? तो अल्फा एंगल कैसे लिखने का फिर? तो ये अल्फा एंगल उसने हॉरिजॉन्टल एक्सिस के साथ बनाया, वो देगा मुझे डायरेक्शन आर बार का. तो मैं लिखूंगा वो जो ट्रायंगल है ना अपना, वो ट्रायंगल देखना पड़ेगा मेरे को. बड़ा वाला ट्रायंगल, छोटा वाला ट्रायंगल क्या है वो देखना पड़ेगा. सो यहाँ से यहाँ तक आए अपन. ये देखो, ये आर बार था. ये आर बार भाई ने अल्फा एंगल बनाया. किसके साथ बनाया? ये हॉरिजॉन्टल एक्सिस पे ओ से लेके ए तक जो वेक्टर था, ए बार वेक्टर के साथ बनाया. इसको अपन हॉरिजॉन्टल एक्सिस भी बोलते हैं. सो डायरेक्शन मतलब क्या? तो ये जो एंगल है ना, ये निकालने का. और यहाँ से क्या किया था अपन ने? क्या जुगाड़ किया था भाई? यहाँ से अपन ने निकाला था परपेंडिक्युलर. हा सी पॉइंट होता, हा डी पॉइंटला येऊन मीट झाला होता. आणि हा कोण होता बच्चा पार्टी लोग? तर हा होता आपला ए टू सी बार. ए टू सी बार इज इक्विव्हॅलंट टू बी. बी बार वेक्टर था. ठीक है, तर मग टॅन अल्फा काढायचा आहे म्हटल्यानंतर हा मोठावाला ट्रायंगल, फिर से एकदा बडावाला ट्रायंगल, मोठा ट्रायंगल. मग मोठा ट्रायंगल मध्ये मी लिहिलं अल्फा इज इक्वल्स टू टॅन अल्फा. क्या लिखा मैंने? टैन अल्फा. टैन अल्फा विल बी इक्वल टू क्या? अपोजिट अपॉन कौन? एडजेसेंट. ठीक है, ये बड़ा वाला ट्रायंगल में, बड़ा वाला ट्रायंगल कौन है भाई? ओडीसी. ओडीसी मतलब ओडिशा का पत्नी नहीं है ओडीसी. ठीक है, ये ओडीसी नाम का ओडीसी है. टैन अल्फा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन कौन रे बब्बा? एडजेसेंट. अपोजिट साइड कौन है मेरे को बोलो शिवराज? क्या है वैल्यू? सी डी. और एडजेसेंट बोलो ओ टू डी है. ओ डी, ओ से लेकर डी तक. ये ओ से लेकर डी तक, ये ऊपर सी डी तक. तो ये लिखा जाएगा ओ ए प्लस ए डी. तो सी डी का वैल्यू क्या है? सी डी का कोई बताएगा मुझे? सी डी का वैल्यू, सी टू डी हमने फाइंड आउट किया था ना सी टू डी का, या नहीं किया था? अरे सॉरी, हमने तो सिर्फ ए डी का वैल्यू किया था छोटा शकील से. ये छोटा शकील बहुत ही काम का चीज़ है बाबा. ये सीडी का भी वैल्यू देगा मेरे को, सीडी का. लेकिन ये सीडी का वैल्यू किसके टर्म्स में मांगता अपन को? ये हाइपोटेनियस बी के टर्म में मांगता भाई. तो बताओ बच्चा पार्टी लोग, ये अल्फा था, ये एंगल क्या था? थीटा. ये छोटा शकील में बोलो, फिर छोटा शकील के केस में ये अपोजिट वाला सीडी का वैल्यू कैसे निकालूं मैं? बोलो जल्दी बताओ. हेलो, कोई बताएगा मेरे को? अरे बताओ जल्दी, सीडी का वैल्यू छोटा ट्रायंगल के केस में. साइन थीटा. हाँ वेरी गुड. काय असेल? छोटा ट्रायंगल के केस में ये थीटा है. ये मेरा पॉइंट था सी, नहीं सॉरी क्या, ए. ये था डी, ये था सी. तो सी डी का वैल्यू चाहिए. ये जो सी डी है ना ऊपर, सी डी मतलब वरती ढगत जायची शिडी नाही. ठीक है, घरावर जायची शिडी नाही. सी डी. तो सी डी साइन थीटा. ये छोटा शकील क्या ट्रायंगल में सी डी इज इक्वल्स टू साइन थीटा इज इक्वल्स टू सी डी अपॉन कौन? ए सी. ए सी का वैल्यू क्या है? बी. ठीक है, मग आपण सी डी इज इक्वल्स टू काय लिहिणार रे बाबा? हो, ए सी साइन थीटा. आणि ए सी का वैल्यू है अपन का बी. ये तो आपको स्टार्ट में ही बोला है मैंने. सी डी, ए डी का वैल्यू तो ऊपर फाइंड आउट किया है आप लोगों ने. अल्सो बोलो ए डी इज इक्वल्स टू कितना था बाबा अपन का? बी कॉस थीटा. याद है आपको? नहीं बी कॉस थीटा. हाँ, नहीं है याद तो मैं याद दिलाता हूँ. देखो
AD इज इक्वल्स टू B cos थीटा। तो tan अल्फा के केस में बड़ा ट्रायंगल, छोटा शकील का बड़ा भाई बड़ा शकील, इसको कंसिडर किया और आया ODC। सो tan अल्फा इज इक्वल्स टू ऑपोजिट अपॉन ॲडजसेंट, कारण तो अल्फा अँगल फाइंड आउट करायचा आहे। मग CD ची व्हॅल्यू आता माहिती आहे, OA ची माहिती आहे। OA ची व्हॅल्यू किती आहे? O2A ची व्हॅल्यू डायरेक्ट A, AD ची व्हॅल्यू मिळाली सर, CD ची व्हॅल्यू मिळाली सर। मग द्या टाकून आणि घ्या इक्वेशन लिहून, tan अल्फा इज इक्वल्स टू CD ची व्हॅल्यू B sin थीटा अपॉन A प्लस OA ची व्हॅल्यू A टाकली बरं का, O2A B cos थीटा। सो आई क्या बात समझ में आपको? tan अल्फा इज इक्वल्स टू आया मेरा B sin थीटा अपॉन A प्लस B cos थीटा। आता JEE नीट CET मध्ये काय करतात माहिती का? त्यांना माहिती, मुलांना अल्फाचा फॉर्म्युला माहिती आहे, ते विचारतात बीटा किती असेल बीटा। आता बीटा किधर आ गया बाबा? तो ये देखो बच्चा पार्टी लोग, ये आया अल्फा अपन का, ठीक है। ये जो वैल्यू था वो अल्फा था। अल्फा मतलब कितना एंगल बनाया था, किसने एंगल बनाया था? ये आर बार ने किसके साथ? ए बार के साथ। लेकिन वो उल्टा क्वेश्चन घुमा के पूछते, वो बोलते आर बार ने बी बार के साथ क्या एंगल बनाया। तो ये आर बार ने अगर बी बार के साथ एंगल बनाता ना, इसको बोलते बीटा। क्या बोले बेटा, समझ में आया क्या? बताओ मेरे को। सो ये बीटा जो है वो कैसे लिखने का? सिंपल टेक्निक देखो, tan अल्फा जिसको आया ना उसको tan बीटा भी लिखना आ सकता है। कैसे? तो मैं ऐसा याद रखता बच्चा पार्टी, अगर अल्फा के केस में देखो सेकेंड वेक्टर मल्टीप्लाइड बाय दोनों के बीच का एंगल, मतलब ए मेरा कौन था बताओ मेरे को? ए कौन था? पहला वेक्टर, ठीक है, फर्स्ट वेक्टर। बी कौन था मेरे लिए? सेकेंड वेक्टर, ठीक है। तो tan बीटा, tan अल्फा क्या बोलोगे आप? सेकेंड वेक्टर मल्टीप्लाइड बाय साइन थीटा अपॉन फर्स्ट वेक्टर प्लस सेकेंड वेक्टर इंटू कॉस थीटा। और tan है ना, tan साइन थीटा अपॉन कॉस थीटा होता है, वैसे लिखने का। तो अभी tan बीटा के केस में अल्फा, दिस एंगल हैज बीन मेड विथ फर्स्ट वेक्टर, है ना। आर ने फर्स्ट वेक्टर के साथ एंगल, इधर लिखता मैं बाबा, एंगल मेड बाय what is अल्फा? तो अल्फा इज नथिंग बट एंगल मेड बाय, ये एंगल मेड बाय आर बार विथ फर्स्ट वेक्टर, ऐसा लिखता। कारण आपल्याला कधी कधी ते वेक्टरची नावं वेगळे येतील, बदली येतील। फर्स्ट वेक्टर और फर्स्ट वेक्टर कौन यहाँ पे लिखा मैंने, तो tan बीटा जो होगा वो एंगल मेड बाय आर बार, मतलब रिजल्टेंट वेक्टर ने जो आर बार के साथ बनाया विथ सेकेंड वेक्टर, ऐसा लिखता मैं यहाँ पे। ठीक है बच्चा पार्टी लोग, यहाँ तक चीजें क्लियर क्या? फिर सो tan अल्फा और tan बीटा में क्या फर्क रहेगा? तो tan बीटा विल बी इक्वल टू, अगर ये b साइन थीटा लिखा है, इसको b सेकेंड वेक्टर से के साथ मल्टीप्लाई किया है, तो इसको लिखते टाइम फर्स्ट वेक्टर के साथ करने का, a साइन थीटा अपॉन, मैं ऐसा लिख लेता a साइन थीटा अपॉन a कॉस थीटा, कारण साइन थीटा अपॉन कॉस थीटा tan येत असतं म्हणून। बरं, आता ए कवर झाला नाही तर राहिलाय कोण? प्लस मध्ये करायचा, तर बी राहिलाय। अरे कळलं का बाबा? किती सोपं होतं टेक्निक। सो हे अशा प्रकारे विचारतात। सो tan बीटा किंवा नाही ह्याच पद्धतीने जा, नको ती सेकंड मेथड नको ही। सो tan अल्फा बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा और tan बीटा इज इक्वल टू, कितने लोगों को समझ में आया बताओ मेरे को जल्दी जल्दी। चलो श्रेयस, साक्षी यस, Yes, sir. शिवराज, श्रावणी समजलं? येस सर. ओके, मग हे बघा, येस सर. जेई नीट सीईटी साठी हा इम्पॉर्टंट पॉइंट जो मी आता इथं डिस्कस करतोय तुमच्यासोबत, तर हे तुम्ही ते मुद्दामून जे आपल्याला आपण करत नाही ना तेच विचारतात आपल्याला। टीचर मोस्टली काय करतो, जे रेग्युलर आहे ते शिकवतो, अरे पण प्रश्न असा विचारला जाऊ शकतोय ना, आणि विचारतात, असंच विचारतात। जिथं आपली मजल पोहोचत नाही ना ते तिथलं प्रश्न आपल्याला विचारला जातो, असं अशा प्रकारे जातात। मग आपण आता जसं आपण करत असतो प्रत्येक वेळेस, की आपण जर एखादा कन्सेप्ट शिकलोस तर त्या कन्सेप्ट सोबत लगेच त्याचं ॲप्लिकेशनही शिकतो। ॲप्लिकेशन म्हणजे त्याचं काही जर क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन डिस्कस करतो, जेणेकरून आपल्याला त्याची आणखी आयडिया क्लिअर होते की
की नेमकं काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये, मग मला क्वेश्चन घ्यायला आवडेल आता. तर 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 वेक्टर ऑपरेशन्स, त्यानंतर पॅरलोग्राम लॉ आहे का बाबा कुठे वेक्टर ॲडिशनचा, मला क्वेश्चन घेऊ द्या. जस्ट अ मिनिट. हां हे बघा आता आहे ना, मस्त क्वेश्चन आहे. तर तुम्हाला लगेच तो क्वेश्चन घेतो, तुम्हाला आयडिया क्लिअर व्हायला. बरं आता मला सांगा, दोन गोष्टी आपण फाइंड आउट केल्या पटकन. पहिलं काय फाइंड आउट केलं, परत एकदा क्विक रिव्हिजन पटकन लगेच. हे बघा दोन वेक्टर होते, सर्वजण आहात, पे अटेन्शन. हे बघा दोन वेक्टर होते, ए बार आणि कोण बी बार. दे आर सेपरेटेड बाय अँगल थीटा. दे रिप्रेझेंट द टू ॲडजस्टंट साइड्स ऑफ ए पॅरलेलोग्राम. आणि मग ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली ए बार आणि बी बार वेक्टरची, तर त्यांचा जो रिझल्टंट येतो इट इज रिप्रेझेंटेड बाय द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम, ज्याला आपण आर बार म्हटलं. मग आर बार म्हणजे हा कुठून पैदा झाला, तर ए बार आणि बी बार नावाच्या दोन वेक्टरची ॲडिशन केली. हे दोन कुठं होते, तर हे दोन ॲडजस्टंट साइड्स म्हणून ॲक्ट होत होते पॅरलेलोग्रामच्या. दे वेर सेपरेटेड बाय अँगल थीटा. मग ह्या आर बार वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट केलं, जे की दिलं गेलं फॉर्म्युलाने रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए बी इंटू कॉस ऑफ थीटा, बरोबर. आणि ह्या आर बार वेक्टरनी ए बरोबर जो अँगल बनवला आहे सपोज अल्फा, तर त्याला म्हणतात डायरेक्शन. पहिली गोष्ट होती बघा फिजिक्समध्ये ना, ही व्होकॅब्युलरी तयार करून घ्या. मॅग्निट्यूड ऑफ आर बार आणि दुसरं काय रे बाबा हो, डायरेक्शन ऑफ आर बार. मग ह्या आर बार वेक्टर कुणाच्या रेफरन्समध्ये आपल्याला सांगायचं आहे, तर मग आपण लिहिलं होतं त्याला फर्स्ट वेक्टरच्या रेफरन्समध्ये. टॅन ऑफ अल्फा इज इक्वल्स टू फर्स्ट वेक्टरच्या रेफरन्समध्ये ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस आपण असं लिहिलं होतं बी साइन थिटा अपॉन बी कॉस थिटा, आणि त्याला ॲडिशनमध्ये होता ए असं डिराईव्ह केलं. आणि जर बीटा विचारलाच तर बीटा इज इक्वल्स टू ए साइन थिटा अपॉन अपॉन ए कॉस थिटा, आणि ॲडिशनमध्ये कोण घ्यायचा होता बी. सो मी असंही लक्षात ठेवत असतो. हे बघा अल्फा म्हटलं ना खाली ए, ठीक आहे, बाकी तर माहिती. मग इथं ए घेतला तर उरलेला दुसरा वेक्टर तर बीच राहणार आहे. आणि टॅन ए म्हटल्यानंतर मी असं घेत असतो साइन थिटा कॉस थिटा. पण अल्फा आहे म्हणून इथं अल्फा नाही आला पाहिजे, लक्षात घ्या. हे दोन अँगल ए बार आणि बी बार मधला अँगल आहे. बीटा म्हटलं ना मी असं लक्षात ठेवतो बी खाली, मग बी झाला तर दुसरा वेक्टर उरलेला एकच आहे कोण ए, लिहायचं एच्या टर्म्समध्ये. दॅट्स इट. सो मग आता क्वेश्चन आहे ना, तो महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जर इफ वेक्टर्स बघा, इफ वेक्टर्स पी बार कॉमा क्यू बार and r bar have magnitudes किती मॅग्निट्यूड्स आहेत त्यांचं बघूया. मॅग्निट्यूड्स 5, 12 and 13 युनिट रिस्पेक्टिवली, ठीक आहे, युनिट रिस्पेक्टिवली. अँड जर असं असेल अँड पी बार प्लस क्यू बार इज इक्वल्स टू आर बार असं जर असेल तर ते विचारतायत फाइंड अँगल बिटवीन क्यू बार अँड आर बार. बघा क्यू बार आणि आर बार मधला अँगल फाइंड आउट करायला सांगितलंय बाबा आपल्याला. बरं मला सांगा काय काय दिलेलं आहे, काय समजलं याच्यावरनं सांगा. बच्चा पाटीलो पटकन चला, काय काय समजलंय, काय समजलं आपल्याला सांगा. हां सर गुड इव्हनिंग. येस गुड इव्हनिंग सर, बोलो. क्लासवरच आहे सर. हां बरं थँक्यू बरं बरोबर. हां
हां, बरोबर. हां, हां. बरोबर. नाही, नाही. थँक यू, थँक यू सर. मी आहे ना ॲक्चुअली काय आलं माझं ऑनलाईन सेशन चालू होतं वरती. हां, हां, हां. हां, हां. हां. बरं, बरं केलं. योग्य केलं सर, योग्य केलं. थँक यू, थँक यू. येस, येस, येस. बोलतो सर. थँक यू. येस सर. या ओके. सॉरी, सॉरी फॉर द इंटरप्शन. ॲक्च्युली खाली काहीतरी मुलांचं भांडणं धिंगाणा चालू होता. तर ते आमचे एक मित्र आहे न्यू आर्ट्स कॉलेजवरचे टीचर इथं नगरमधलं. तर त्यांनी बघितलं खाली आपल्या क्लासच्या खाली मुलं गर्दी करतायत, धिंगाणा करतायत. तर त्यांनीच त्यांना झापलं मुलांना. म्हणे मी न्यू आर्ट्स कॉलेजमधला टीचर आहे. मग पळाले सगळे. मला फोन करेल असं सांगितलं. पण तोपर्यंत त्यांनी हँडल केली होती सिच्युएशन. ओके. सो सॉरी त्याच्यामुळे मला अर्जन्सीमध्ये फोन उचलावा लागला. सो तीन वेक्टर्स आहेत पी क्यूब आर बार हॅव मॅग्निट्यूड्स 5, 12 अँड 13 युनिट रिस्पेक्टिव्हली अँड पी बार प्लस क्यू बार म्हणजे ऑब्विसली हे काय आहे तर व्हेक्टरची ॲडिशन आहे. बरोबर. सो फाइंड द अँगल बिटवीन क्यू बार अँड आर बार आणि प्रत्येकाचं मॅग्निट्यूड दिलंय बघा. म्हणजे सोल्युशन स्टार्ट करण्यापूर्वी मला तर असं दिसतंय की इथं व्हेक्टरची ॲडिशन आहे आणि पी बार प्लस क्यू बार आर बार ही अशी जर व्हेक्टर ॲडिशन दिसत असेल तर आणि मॅग्निट्यूड दिलेले असतील. मॅग्निट्यूड बघा हे गिवन आहे आणि मॅग्निट्यूड काय काय आहेत तर पी पी बारचं मॅग्निट्यूड आहे 5, क्यू बारचं रिस्पेक्टिव्हली म्हटलंय क्यू बारचं मॅग्निट्यूड आहे 12 आणि आर बारचं मॅग्निट्यूड आहे 13. बच्चा बाटी लोक. मग आता हे जर दिसत असेल आणि अँगल फाइंड आउट करायला सांगितलं असेल टू फाइंड अँगल थीटा. ठीक है. टू फाइंड थीटा इज इक्वल्स टू व्हाट बिटवीन बिटवीन कौन पूछा है अपन को क्यू बार अँड आर बार म्हणजे रिझल्टंट वेक्टर विचारलाय. तर क्यू बार आणि आर बार मधला अँगल काय असेल ते आपण बघूयात पुढे जाऊन. आता अल्फा बीटा काय काढायचे ते. पण मग आपला जो मेन गोल असतो तो काय असतो तर वी हॅव. तुम्हाला आठवतंय का आता वी हॅव काय तर आर इज इक्वल्स टू आपण असं लिहितो रूट ऑफ हां बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. आणि ज्या ज्या वेळेस व्हॅल्यू दिलेल्या असतात बच्चा पार्टी जर व्हॅल्यू दिलेल्या असतील मॅग्निट्यूडच्या तर डायरेक्ट स्क्वेअर करायचं दोन्ही बाजूला. स्क्वेअरिंग बोथ साइड. मी डेरिवेशन करताना स्क्वेअर रूट घेतला होता तो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. फिर क्या बनेगा ये तो ये बनेगा आर स्क्वेयर इज इक्वल्स टू ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर प्लस 2ab कॉस थीटा. ठीक है. तो आर का वैल्यू कितना है मैग्नीट्यूड का वैल्यू 13 है तो 13 का स्क्वायर प्लस ए का वैल्यू कितना है 5 है 5 का स्क्वायर. बी का वैल्यू कितना है भाई सॉरी बी नाही हां सॉरी हां बच्चा पार्टी. आता इथं नोटेशन्स पी आणि क्यूच्या टर्म्समध्ये तुम्हाला अकॉर्डिंगली चेंज करावं लागेल. ए बी मी वापरू शकत नाही म्हणजे नोटेशन्स कॅन बी डिफरंट. ओके माय मिस्टेक हां. नोटेशन्स ए आणि बीच्या फॉर्ममध्ये नाही आता कशाच्या फॉर्ममध्ये पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये. मग लिहिताना असं लिहायचं पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर 2pq कॉस थीटा. सो पी स्क्वेअरिंग केलं क्यू स्क्वेअर 2pq कॉस थीटा. ठीक आहे. यहाँ तक चीज़ें क्लियर. सो पीची व्हॅल्यू घेतली क्यूची व्हॅल्यू घेतली. क्यूची व्हॅल्यू किती आहे तर 12चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ पीची व्हॅल्यू 5 क्यूची व्हॅल्यू 12 इंटू क्या कॉस ऑफ थीटा. मग काय काय बनतंय बघा बरं व्हॅल्यूज करता येईल का. 13 का स्क्वेअर कितना आता 169. 5 का स्क्वेअर 25 12 का स्क्वेअर 144 प्लस 12 पंचे 60 आणि 2 120 इंटू कॉस थीटा. बच्चा पार्टी बराबर. तो ये 169 आता बघा बरेच मुलं इथं गलती करतात. ते काय करतात माहिती का हे 25 124 आणि 120 पण ॲड करतात. पण तसं नाही आहे बाळांनो. 120 सोबत कॉस थीटा पण आहे. म्हणजे तुम्ही नंबर्स ॲड त्याच वेळेस करू शकता ज्यावेळेस सगळ्यांचं युनिट सेम असेल किंवा मल्टिप्लिकेशन झालेलं असेल. तर हे असेल 169 हे पण असेल 169 प्लस 120 इंटू काय कॉस थीटा. ठीक है. सो 169 उधर चला गया 169 माइनस 169 बोलो कितना आएगा
ये प्लस कर रहा था, उधर जाके सब्ट्रैक्ट करेगा, बचा कौन 120 cos थीटा। यहाँ तक चीज़ें क्लियर? शिवराज, साक्षी, देन श्रावणी, चीज़ें क्लियर यहाँ तक? Yes, sir. ओके 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 ओके, ग्रेट ग्रेट. सो मग परत एकदा 169 जर सबट्रॅक्ट झाला तर हे बनेल 0. 0 इज इक्वल्स टू 120 टाइम्स कॉस थीटा. ये यहाँ पे मल्टीप्लीकेशन कर रहा है, देखो 120 इंटू कॉस थीटा, उधर जाके डिवाइड करेगा तो कॉस थीटा इज इक्वल्स टू क्या बना 0 अपॉन 120 एंड 0 अपॉन एनीथिंग इज व्हाट 0. तो कॉस थीटा इज इक्वल्स टू बना 0. थीटा इज इक्वल्स टू क्या बनेगा, कॉस उधर चला जाएगा, कॉस इनवर्स ऑफ 0 एंड विच इज पॉसिबल एट थीटा इज इक्वल्स टू कितना डिग्री एंगल, विच इज पॉसिबल एट थीटा इज इक्वल्स टू कितना डिग्री एंगल, बोलो चलो जल्दी 90 डिग्री. सो मेरे को 90 degree. हाँ, लेकिन ये बताओ ये जो एंगल आया थीटा ये कौन से दो वेक्टर के बीच में आया वो बताओ. Q and R. P and Q. यस, व्हेरी गुड. क्यू आणि आर मध्ये नाही आला, आपल्याला क्यू आणि आर मध्ये फाइंड आउट करायला सांगितलंय, त्यांनी नोटेशनही तसंच वापरलंय, फाइंड अँगल बिटवीन क्यू अँड आर. पण आपण हे थीटा जे नोटेशन वापरलंय, आता समजा इथं ते क्यू अँड आर म्हणजे रिझल्टंट होता, पण मी जे शिकवलंय तुम्हाला दोन वेक्टरची ॲडिशन जर केली पी बार आणि क्यू बार त्यांचा रिझल्टंट येतो आर बार. पण पी आणि क्यू दोघं सेपरेट झाले पाहिजे काहीतरी अँगलने थीटाने. सो हा जो अँगल आला आहे हे जे फॉर्म्युले वापरले आपण तर ह्या अँगलने आपल्याला क्यू आणि आर मधला नाही आलाय अँगल. हे बघा त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलंय क्यू आणि आर मधला, पण आपला अँगल जो आलाय थीटा तो अँगल कशामधला आला, पी बार अँड क्यू बार मधला. समजून घ्या. मग त्यांनी विचारलंय क्यू आणि आर बार मधला, मग कसं काढणार, तर पहिल्यांदा मला सांगा आता हा जर असेल पी बार बच्चा पार्टी लोक, तर क्यू बार कसा असेल रे आता एक्झॅक्ट 90 डिग्री त्याला, बरोबर का. दोघांमध्ये अँगल किती आला 90 डिग्री आला ना पी बार आणि क्यू बार मध्ये. मग आता आर बार कशी असेल रे, आर बार म्हणजे असा वेक्टर असतो जो दोन्ही वेक्टरची ॲडिशन असतो, ठीक आहे, ॲडिशन. मग आता तुम्हाला आर बारचं त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, हे बघा पी ची व्हॅल्यू दिली होती त्यांनी 5, क्यू ची व्हॅल्यू दिली होती त्यांनी 12 मॅग्निट्यूडची, आणि आर ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 13. किती दिली आहे 13. पण आपण काय घेत असतो दोन वेक्टरची ॲडिशन. बघा बच्चा पार्टी लोक, आपण काय घेत असतो दोन वेक्टरची ॲडिशन. मग दोन वेक्टरची ॲडिशन ज्यावेळेस आपण घेतो वेक्टर ॲडिशन त्यावेळेस जो थर्ड कॉम्पोनंट येतो तो डायगोनल असतो किंवा थर्ड साइड ऑफ ए पॅरलेलोग्राम असं घेतात, ठीक आहे. मग आता मी सपोज असं घेतलं, हा असेल माझ्यासाठी आर बार, कोण असेल आर बार. मग बच्चा पार्टी लोक ह्याच क्यूला पॅरलेलमध्ये इकडं ओढायचा, हे बघा ओढला इथं क्यू बारला, आणि क्यूचं ह्याचं मॅग्निट्यूड माहिती आहे 12, ह्याचं 5, इथं 90 डिग्री अँगल आहे तर इथं आता एक्झॅक्ट पॅरलेल घेतला हा पण 90 आला, म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला ना. मग ह्या आरचं मॅग्निट्यूड पण माहिती आहे तुम्हाला 13. मग आता पी आणि क्यू मधला अँगल माहिती आहे, हा 90 आहे, हा माहिती आहे. तर जर मला क्यू आणि आर मधला अँगल माहिती करून घ्यायचा असेल ह्या क्यू मधला आणि आर मधला, तर मला काय वापरावं लागेल फॉर्म्युला बच्चा पार्टी लोक, कोई बताएगा. म्हणजे हा अँगल मला फाइंड आउट करायचा आहे, हा सपोज ह्या अँगलला मी अल्फा वापरतो, तिथं जे थीटा नोटेशन वापरले ना मी काय वापरतो अल्फा, ठीक आहे अल्फा. मग मला सांगा अल्फा जर काढायचं म्हटला तर कसं काढणार क्यू आणि आर मधला, तर क्यू ह्या अल्फाच्या बाजूने जर पाहताल तर क्यू झाली ॲडजस्टंट साईड आणि आर झाली हायपोटेनियस, कारण हां 90 डिग्रीच्या अपोजिट कोण असते हायपोटेनियस, आणि क्यूच्या बाजूने जर काढली तर ही झाली ॲडजस्टंट. मग ह्या ट्रायंगलमध्ये मी असं लिहू का कॉस अल्फा इज इक्वल्स टू हा ॲडजस्टंट अपॉन कोण हायपोटेनियस. मग अल्फाच्या बाजूने ॲडजस्टंट साईड आहे क्यू, क्यूचं मॅग्निट्यूड आहे 12 आणि हायपोटेनियसचं मॅग्निट्यूड आहे 13. सो कॉस अल्फा इज इक्वल्स टू 12/13 किंवा अल्फा इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ 12/13.
चालेल? कळलं सर्वांना लॉजिक? थोड़ा प्रश्न जास्त लंबा था, लेकिन कन्सेप्ट तुम्हाला समजणं महत्त्वाचं होतं की अँगल नेमकं कोण विचारलं आहे. सो काळजी घ्यायची, थीटा अँगल हमेशा 2 व्हेक्टरमधला असतो ज्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे, आणि त्यांनी आपल्याला रिझल्टंट आणि सेकंड व्हेक्टरमधला अँगल विचारला आहे. मी त्या टॅनच्या फॉर्म्युलाने सुद्धा जाऊ शकलो असतो, ते 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 करूयात आपण पुढे जाऊन. पण सिम्पल मेथड, इफेक्टिव्ह मेथड, तुम्हाला कन्सेप्ट जास्त डायजेस्ट व्हावा हा माझा हेतू होता. ठीक आहे. सो या पद्धतीने जरी गेलं तरी ॲन्सर निघतंय, आणि ॲन्सर मिळाला असेल तर तुम्ही हॅप्पी झाला असताल. ठीक आहे. आता मला आणखी एक क्वेश्चन घ्यायचा आहे तुमचा. बरं, बट ड्यू टू लॅक ऑफ टाईम उद्याच्या सेशनमध्ये मी काय करतो, हा पार्ट कंटिन्युएशनमध्ये करतो, कारण ते मागाशी जो फोन आला आहे ना मला, हे ते पोरं बघू द्यात कोण धतिंग करत होते ते कोणावर, तर त्याच्यामुळे मी थांबतो आज. तर विल स्टडी दिस पार्ट इन कंटिन्युएशन इन टुमॉरो सेशन. सो मी आता ह्या नोट्सला सेव्ह करताना वाटल्यास 11th आणि 12th सप्टेंबर करतो, आणि यालाच कंटिन्यूएशनमध्ये उद्या पण 13 सप्टेंबरला चालवतो. ओके फाइन, यहाँ तक चीज़ें क्लियर. सो क्या सीखा अपन ने आज? साक्षी जी सई बागड़े, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, देन प्रेम गाडेकर, श्रेयस पंडित, साक्षी यस, शिवराज जाधव. काय शिकलोत मग आपण, मला सांगा आज काय शिकलोत, मला सांगा. पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, हां, वेक्टर ॲडिशन, 2 वेक्टरची जर ॲडिशन झाली आणि त्यांच्यापासून जर तिसरा वेक्टर तयार झाला आर बार नावाचा, इथं मी क्विक रिव्हिजन केली होती, तर तो वेक्टर डायगोनल म्हणून रिप्रेझेंट करतात पॅरलेलोग्रामचा. मग त्या ती जो रिझल्टंट आला आहे त्याचं मॅग्निट्यूड असं काढतात, त्याचा अँगल, त्याने बनवलेला अँगल ए बार वेक्टर बरोबर बी बार वेक्टर बरोबर तो कसा काढतात ते पण मी फॉर्म्युलाच्या रूपात तुम्हाला दाखवलं. ठीक है. सो इंटरेस्टिंग टॉपिक था, बहुत सारे क्वेश्चंस इस टॉपिक पे आते हैं. उद्या व्हरायटी ऑफ क्वेश्चंस डेडिकेटेड टू लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन. नीटमध्ये विचारलेले, जेईमध्ये विचारलेले प्रश्न मी उद्या कवर करेल. डोंट मिस टुमॉरो सेशन. आणि हां, संडेची टेस्ट द्यायची, आठवणीने द्यायची सर्वांनी. ओके फाईन बच्चा पार्टी लोग, थांबूयात मग. चलो, इट्स टाइम टू से गुड बाय, सी यू, गुड नाईट.